महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहर जिल्हा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहर जिल्हा यांच्या वतीनं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी RTO सांगली यांना सावळी या ठिकाणच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार देण्यात आली आहे। निवेदनामध्ये म्हटलंय की सावळी येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये रोज 140 लोकांना पक्के वाहन चालवण्याचा परवाना काढण्यासाठी चाचणी घेतली जाते। सदरची चाचणी पारदर्शकपणे होत नसल्याची तक्रार वारंवार आमच्याकडे येत आहे। सदर ठिकाणी 4 व्यक्ती रोजच्या रोज RTO यांच्या मागेपुढे का वावरत असतात? हे 4 व्यक्ती RTO विभागाचे कर्मचारी आहेत का? रोज चाचणी देणाऱ्या 140 पैकी बहुतांश लोक या चाचणीमध्ये नापास होतात आणि त्या नापास झालेल्या वाहन चालकास सदरचे लोक 4 लोकांपैकी एक जण संपर्क करून दुचाकी परवण्यास 500 रुपये आणि 4 चाकी परवण्यास 1000 रुपये मागणी करून त्यांना पास करत असल्याची तक्रार आमच्याकडे आलेली आहे आणि या 4 लोकांना RTO विभागातील काही अधिकारी आणि कर्मचारी सामील असावेत का असा आमचा संशय आहे। तरीही आमच्या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ चौकशी करून या प्रकरणामध्ये जे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झालेले आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी आम्ही या निवेदनाद्वारे मागणी करत आहोत। यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हाध्यक्ष सौ संगीता हारगे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष अयूब बारगीर, माननीय नगरसेवक प्रसाद मदभवीकर, व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विराज कोकणे, जिल्हा उपाध्यक्ष विजयदादा माळी, मिरज शहराध्यक्ष अभिजित हारगे, महिला मिरज शहर अध्यक्ष शारदा माळी, सांगली कार्याध्यक्ष वैशाली धुमाळ, युवा नेते संदीप वनमाने, पप्पू कोळेकर, श्रीकांत माने, कामगार संघटनेचे विनायक हेगडे, नितीन माने, शाहनवाज सौदागर, नर्मदा साळुंखे, जयश्री सुर्वे, दीपाली हारगे, शीतल सोनवणे, मंजुश्री म्हैसाळे, अझर सय्यद, अल्ताफ जमादार यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महिला सांगली जिल्हा आघाडीच्या वतीने आज उपप्रादेशिक परिवहन मंडळाला एक निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनात जे ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जातात त्या टेस्टमध्ये गैरप्रकार होतो असा आम्हाला नागरिकांकडून वारंवार तक्रार येत आहेत। त्या संदर्भात आम्ही आज अधिकाऱ्यांना भेटून त्यांना निवेदन दिलं। त्याचबरोबर ज्या टेस्ट घेतल्या जातात त्याची वाहन जी आहे ती एका वाहनावर 3च वाहन चालकाची टेस्ट घेण्याची खरं तर नियम आहे, पण 140 त्याच वाहनांवरती टेस्ट घेतले जातात आणि मग जाणून बुजून त्यातील चुका काढायच्या आणि नंतर ड्रायव्हिंगची लायसन देण्याच्या अटीवर त्यांच्याकडून पैसे उपाळण्याचा हा जो उद्योग चालू आहे हा उद्योग थांबावा आणि सामान्य जनतेचा जो त्यांनी त्रास देत आहेत तर सामान्य जनतेचा त्रास थांबावा या हेतून आम्ही आज इथे निवेदन दिलेलं आहे आणि उपप्रादेशिक वाहनच्या अधिकाऱ्यांकडूनच लवकरच या बाबतीत योग्य ती कारवाई होईल आणि समाधानकारक बदल घडून येईल असं त्यांच्याकडून आश्वासन मिळालेलं आहे। बोला। महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्हा यांच्या वतीनं आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना आम्ही सावळी येथील वाहन चालवण्याचं जे परवाना काढण्याचं काम ज्या ठिकाणी होतं आहे, जिथं टेस्ट होत्यात त्या ठिकाणच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीचं एक निवेदन दिलेलं आहे। त्यामध्ये म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी रोज 140 लोकांना ड्रायव्हिंग टेस्टसाठी बोलवलं जाते आणि त्यातल्या बऱ्यापैकी लोकांना जाणून बुजून नापास केलं जाते आणि नापास झालेल्या लोकांना तिथले 4 एजंट आहेत ते 4 एजंट जाऊन भेटतात। ते काय प्रादेशिक विभागाचे RTO विभागाचे कर्मचारी नाहीत। सर्वसामान्य माणसांना RTOंना भेटायचं असेल तर त्या ठिकाणी जिथं तपासणी टेस्ट चालू असते भेटू देत नाहीत। मग हे जे 4 लोक आहेत हे 4 लोक RTOच्या पुढं मागं का फिरत असतात आणि हे लोक 2 व्हीलरच्या लायसनसाठी नाकारलेल्या लोकांना 500 रुपये मागतात आणि 4 व्हीलरचं लायसन मंजूर करण्यासाठी 1000 रुपये मागतात। तर अशा लोकांच्यावर कारवाई करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। आणि याचबरोबर ते जे 4 एजंट आहेत ते 4 एजंटच नुसतं याला जबाबदार नसून आपल्या RTO विभागातील काही अधिकारी व कर्मचारीसुद्धा सामील असायचा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आरोप आहे। तर त्या आरोपाची शहानिशा करून लवकरात लवकर चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अशी आम्ही उपप्रादेशिक विभागीय अधिकाऱ्यांच्याकडे आज निवेदनाद्वारे मागणी केली।